नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 12वा लेसन, ज्याचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण 3 सेशन पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या सेशन पासून आपण बघत आलो की ऍक्च्युली जेव्हा ध्वनी जो आहे तो आपल्या तोंडातून निघाल्यानंतर समोरच्या कानापर्यंत जाईपर्यंत कशा प्रकारे ट्रॅव्हलिंग करत असतो, म्हणजे कोणत्या वेव्हनुसार तो जात असतो, अनुतरंग की अवतरंग, आणि त्याच्यानुसार माध्यमातील कणांचं प्रसारण होत असतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की श्राव्यातील ध्वनी, अवश्राव्य ध्वनी किंवा आपल्याला ऐकू येणारे ध्वनी जे आहेत त्या ध्वनींविषयी आपण जाणून घेतलं. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ यांच्यामधील ध्वनी जे आहेत ते मानवी कान ऐकू शकतो. त्याच्या 20 हर्ट्झ पेक्षा कमी असलेले ध्वनी किंवा 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असलेले ध्वनी आपण ऐकू शकत नाही. त्याला इन्फ्रासाऊंड किंवा अल्ट्रासाऊंड अनुक्रमे म्हटलं जातं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलंय की बॅट किंवा वटवाघूळ श्राव्यातील ध्वनीचा वापर करून कशा प्रकारे आपला मार्गक्रमण करत असतं. रात्रीच्या अंधारात सुद्धा त्याला कानांच्या साहाय्याने दिसत असतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की ध्वनीचं परावर्तन कसं होतं. ध्वनीचं परावर्तन होत असताना कठीण पृष्ठभाग असेल तर त्याचं ध्वनीचं परावर्तन म्हणजे हा योग्य असा परावर्तक आहे, कारण त्याच्यावरून सर्वच्या सर्व ध्वनी जो आहे तो आपल्याला परावर्तित झालेला दिसतो. आणि अयोग्य जे परावर्तक आहे ज्याच्यामध्ये कपडा आहे, तो कपडा काय करतो, तो ध्वनी शोषून घेतो. मग अशा प्रकारे ध्वनीचं परावर्तन कशा प्रकारे होतं ते आपण मागील सेशन मध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ध्वनीचा अभ्यास करत असताना याच्या पुढील पार्ट म्हणजे सोनार टेक्नॉलॉजी वगैरे कशी वापरली जाते, त्याचप्रमाणे काही उपयोग, कोणत्या ध्वनीचे कशा प्रकारे उपयोग होत असतात त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया ध्वनीचा अभ्यास, त्याच्यामधील सेशन 4. पहा, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रतिध्वनी स्थळ म्हणजे इको पॉइंट जवळ तुम्ही मोठ्याने ओरडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. अशा ध्वनीला प्रतिध्वनी म्हणतात किंवा त्याला इको असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण थंड हवेच्या ठिकाणी जातो, उदाहरणार्थ महाबळेश्वर किंवा माथेरान. इथे जिथे कुठे हा इको पॉइंट असेल तिथे तिथली रचना बघा, म्हणजे तिथे समोर एखादा डोंगर असतो आणि त्याच्यावर हा ध्वनी आपटल्यामुळे तो ध्वनी आपल्याला परत परत ऐकायला येतो, म्हणजे तो रिफ्लेक्ट होत जातो आणि आपण बऱ्याच वेळा तो ध्वनी ऐकू शकतो. जसं आपण माईक मध्ये बघतो, इको लावला की आपण काढलेला ध्वनी जो आहे तो आपल्याला 10-12 वेळा ऐकायला येतो, म्हणजे त्याला इको म्हणतात, प्रतिध्वनी असं म्हटलं जातं. आणि हाच अनुभव आपण अशा प्रकारे थंड हवेच्या ठिकाणी घेत असतो. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परिवर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती. जे आपण जोरात आपल्या मित्राला हाक मारली तर परत तोच ध्वनी आपल्याला ऐकू येतो. म्हणजे सपाट पृष्ठभाग जर समोर असेल तर त्या सपाट पृष्ठभागावरून त्याचं परिवर्तन होतं आणि त्या साऊंडची पुनरावृत्ती होते. म्हणजेच ह्याला प्रतिध्वनी किंवा इको असं म्हटलं जातं. इथे पहा, वेगवेगळ्या तापमानात सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे अंतर सारखेच असेल का, किंवा तुमच्या उत्तराचे समर्थन आपल्याला करायचं आहे. काही वेळा ध्वनीचे परावर्तन हानिकारक असू शकते, ते कोणते ते पण आपण बघणार आहोत. बघा, वेगवेगळे तापमान जर असेल तर प्रत्येक तापमानात ते जे अंतर आहे ते वेगवेगळं असतं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पुढल्या स्लाइड मध्ये बघायचं आहे. तिथे आपण 22 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा वेग जर परावर्तन व्हायचा असेल तर किती पाहिजे तो आपण पाहणार आहोत. इथे पहा, ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर किती मीटर असले पाहिजे हे आपण आता काढणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे टेम्परेचर घेतलेलं आहे 22 डिग्री सेल्सिअस. आता 22 डिग्री सेल्सिअसला तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग आहे 344 मीटर प्रति सेकंद. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की हा वेग 344 मीटर प्रति सेकंद असतो. किती डिग्री टेम्परेचरला, तर 22 डिग्री टेम्परेचरला. आता आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. किती असते, म्हणजे आपण सोडलेला जो ध्वनी आहे तो परत एकदा आपण 0.1 सेकंद आपल्या ह्याच्यामध्ये मेंदूमध्ये साठवू शकतो. आणि त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तर आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. म्हणजे 0.1 सेकंदापर्यंत आपण बोललेला ध्वनी आपल्याला ऐकायला येतो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त वेगाने जर ध्वनी परत ऐकायला आला तर आपल्याला तो इको ऐकायला येईल. आता ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर आपण खालील सूत्राने काढणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 0.1 सेकंद ध्वनीचे सातत्य आपल्या मेंदूमध्ये राहत असतं.
22°C ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर प्रति सेकंद आहे. हे मी परत वाचून दाखवलं. याचं कारण ह्या व्हॅल्यूज वापरून आपण पुढे इको ऐकू येण्यासाठी कमीत कमी सपाट पृष्ठभाग आणि आपण यांच्यामध्ये किती अंतर असायला पाहिजे हे सूत्रानुसार काढू कसं शकतो ते पाहणार आहोत. बघा, अंतर बरोबर वेग गुणिले काल. कारण आपल्याला माहिती आहे अंतराचं सूत्र किंवा वेगाचं सूत्र बरोबर अंतर छेद काल, म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन केलं तर अंतर बरोबर वेग गुणिले काल येतो. आता 22°C वेग किती आहे ध्वनीचा, तर तो आहे 344 मीटर प्रति सेकंद आणि 0.1 सेकंद जो आहे त्या काळामध्ये तो आपल्या ध्वनी सातत्य राखत असतो. आता 344 सेकंद कॅन्सल होतील. 344 गुणिले 0.1 यांचा गुणाकार 34.4 मीटर. तर त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे 34.4 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं पाहिजे त्यांनी. म्हणजे त्याचा अर्थ 34.4 च्या अर्धे केले 17.2 जायला आणि 17.2 यायला, म्हणजे प्रतिध्वनी ऐकायला आपल्याला 17.2 मीटर अंतरावर जर अडथळा असेल 22°C तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येऊ शकतो. आता वेगवेगळ्या तापमानाला ही अंतर ही वेगवेगळी असतात. याला अंडरलाईन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण अशा प्रकारचे एमसीक्यूज आपल्याला विचारले जाऊ शकतात की वेगवेगळ्या तापमानाला हे अंतर सारखंच असतं का 17.2 मीटर. तर नाही, हे आपण 22°C काढलेलं आहे. वेगवेगळ्या तापमानाला ती अंतरे वेगवेगळी असतात. इथे पहा, आपण परिसरातील विज्ञान बघूया. सतत किंवा बऱ्याचदा होणाऱ्या परावर्तनामुळे प्रतिध्वनी अनेक वेळा ऐकू येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील विजयपूर येथील गोल घुमट होय. इथे आपण काही बोललो, समजा 10-12 माणसं एकदम त्या मंदिरामध्ये शिरलेले असतील आणि ते जे काही बोलत असतील ते सगळ्यांचे ध्वनी एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यापासून गोंगाट ऐकायला येतो. म्हणजेच इथे अनेक वेळा ध्वनी प्रसारित होतात, कारण त्यांचं अंतर अशा प्रकारे प्रतिध्वनीला साजेसं असं अंतर त्याने ठेवलेलं आहे आणि म्हणून इथे प्रतिध्वनी एकमेकात मिक्स होऊन आपल्याला काहीही आकलन होत नाही. म्हणजे कोण काय बोलतंय ते समजत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे कंपॅरिझन करायचं आहे. बघा, एका रिकाम्या बंदिस्त किंवा नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या बंदिस्त घरामध्ये तुम्ही काही मित्रांसोबत जा. घरात प्रवेश केल्यानंतर मित्रांशी गप्पा मारा. तुम्हाला काय जाणवते याची नोंद घ्या. बघा, हे घर रिकामं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही वस्तू नाही. तिथे आपण बोलायला लागल्यानंतर आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येतो. बघा, याचं कारण इथे कोणत्याही वस्तू नाही, जिथे सपाट पृष्ठभाग आहेत. कारण आपण ज्या भिंती बांधलेल्या आहेत त्या विटांपासून बांधलेल्या आहेत आणि त्याच्यावर प्लास्टर मारल्यामुळे ते गुळगुळीत पृष्ठभाग झालेला आहे आणि म्हणून आपण जे काही बोलतो त्याचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो. परंतु ज्या वेळेला आपण इथे काही वस्तू आणून ठेवतो, आपलं घर जेव्हा पूर्ण टीव्ही आहे किंवा देवारा आहे किंवा काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत, कपडे ठेवलेले आहेत, खिडक्यांना पडदे लावलेले आहेत, अशा वेळेला आपण पूर्वीच्या वेळेला जो ध्वनी ऐकला होता तोच ध्वनी आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला मिळत नाही. कारण ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्या तोंडातून निघालेला ध्वनी ऍब्झॉर्ब करून घेतात, शोषून घेतात आणि म्हणून अशा प्रकारचा इको नंतर आपल्याला ऐकायला मिळत नाही. दुसरं बघा, घरामध्ये दारे खिडक्या बंद करून म्युझिक सिस्टीम चालू करा. म्युझिक सिस्टीमचा आवाज शक्य जितका मोठा करा. तुम्हाला काय जाणवते याची नोंद करा. बघा, अशा प्रकारे आपण जर म्युझिक सिस्टीम चालू केली तर आपल्या घरातली भांडी खाली पडतील. याचं कारण व्हायब्रेशन मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि इको सुद्धा आपल्याला जोरजोरात ऐकायला मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इको ऐकायला येणं, कारण इथे आपण दारं खिडक्या बंद केलेल्या आहेत, त्यामुळे ध्वनीला बाहेर जायला चान्स नाही, संधी नाही. म्हणून अशा प्रकारची गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा तुम्हाला सांगतोय. बघा, आपण आधी जे अंतर काढलं होतं 17.2 मीटर, ते अंतर 22°C काढलं होतं. हे परत सांगण्याचा हेतू असाच आहे की वेगवेगळ्या तापमानाला हे अंतर वेगवेगळं असू शकतं, ते एकच असू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेशन करताना जरा खबरदारी घ्यायची आहे आणि वेगवेगळे अंतर आपण वेगवेगळ्या टेम्परेचरला काढू शकतो, याची नोंद ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सेशनमध्ये इको म्हणजे काय, आपण थंड हवेच्या ठिकाणी गेलो, फॉर एक्झाम्पल माथेरानला गेलो तर तिथे आपण एक इको पॉइंट जवळ जातो. इको पॉइंट अशा ठिकाणी ठेवलेला आहे की समोर आपल्याला कोणता तरी डोंगर किंवा हिल दिसतो, जेणेकरून ते टेम्परेचर, ते जे डिस्टन्स आहे ते मेंटेन झालेलं आहे आणि म्हणून आपण तिथे जोरात ओरडल्यानंतर सुद्धा आपल्याला आपलाच ध्वनी परत एकदा ऐकू येतो, ज्याला काय म्हणतात तर इको म्हणतात. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी आपण बघितलं की 22°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर प्रति सेकंद आहे. म्हणजेच ध्वनी आपल्याला आपल्या मेंदूमध्ये ध्वनीचं सातत्य 0.1 सेकंद इतका वेळ राहू शकतं आणि म्हणून याच्यापेक्षा जास्त वेगाने ध्वनी आला तर आपण तो प्रतिध्वनी म्हणून ऐकत असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर अंतर गुणिले काल, याच्यानुसार आपण 344.1
यांचा जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 34.4 येतो. म्हणजे 34.4 सेकंदानंतर आपल्याला तो मीटर एवढं अंतर चालून आल्यानंतर 34.4 मीटर एवढं चालू आल्यानंतर आपल्याला तो प्रतिध्वनी ऐकायला येतो. म्हणजे त्याच्या निम्म केलं तर 17.2 जायला आणि 17.2 यायला, अशा प्रकारे 34.4 मीटर एवढ्या अंतरावर तो प्रतिध्वनी ऐकायला येतो. हे आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे काही कपडा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते मात्र ध्वनी शोषून घेतात आणि त्याच्यामुळे अशा वेळेला साऊंड जास्त इको आपल्याला दाखवत नाही, म्हणजे प्रतिध्वनी दाखवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आस विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचे विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी किंवा हिंदी, कम्प्युटर हे विषय आपण घर बसल्या समजून घेऊ शकता, शिकू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला समजेपर्यंत एखादं टॉपिक शिकवलं जातं. आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला काही क्वेरीज असतील तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे आणि त्याच्यामुळे इथे प्रत्येक मार्काची किंमत जास्त आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी आस विद्यालयाचं हे ऍप आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आपल्याला चांगल्यात चांगले मार्क मिळवून देण्याचा प्रयत्न आमचे तज्ञ शिक्षक आणि हे ऍप आपल्याला करून देणार आहे. धन्यवाद.